नमस्कार. श्रावण म्हटला की बऱ्याच घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा घातली जाते. घरात सुख, शांती, आरोग्य नांदावं यासाठी ही सत्यनारायणाची पूजा घातली जाते. आता या पूजेचा मुख्य प्रसाद असतो प्रसादाचा शिरा. मंडळी, आज आपण सोलापूरच्या पुणेरी तडका चॅनलमध्ये हा प्रसादाचा शिरा अचूक प्रमाणासह मऊ, लुसलुशीत आणि तितकाच मोकळा कसा बनवायचा याची रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट प्रमाणात तूप, साखर, रव्याचं झालेलं आहे आणि तितकाच तो मऊसूद, मऊ, हलका झालेला आहे. रेसिपी सुरू करण्यापूर्वी एक विनंती, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. हा सत्यनारायण पूजेचा प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूयात. अगदी अचूक आणि लक्षात राहण्यासारखं प्रमाण आहे. हे 1.25 वाटीचं प्रमाण आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 1.25 किलो रव्याचा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा त्याचंही प्रमाण दिलेलं आहे. इथे मी 1.25 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. या वाटीने मी 1.25 वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड रवाही घेऊ शकता किंवा मीडियमही घेऊ शकता. त्यावेळेस दुधाचं प्रमाण वेगवेगळं असणार आहे, ते मी पुढे तुम्हाला सांगेनच. त्यानंतर आपण 1.25 वाटी रव्यासाठी 1.25 वाटी साखर घेतलेली आहे. अगदी परफेक्ट गोडवा येण्यासाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. त्यानंतर आपण 1.25 वाटी तूप घेतलेलं आहे. हे साजूक तूप मी घेतलेलं आहे. इथे घट्ट तूप न वापरता आपण हे गरम करून पातळ करून घेतलेलं आहे, जेणेकरून प्रमाण अगदी बरोबर राहील. रवा, साखर आणि तूप याचं प्रमाण मी एका पसरट वाटीनं मोजलेलं आहे. ही अशी वाटी आहे. तुम्ही अशी घरात वाटी वापरू शकता किंवा किलोचं प्रमाण असेल तर 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर आणि 1.25 किलो तूप असं प्रमाण राहील. त्यानंतर मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, जसे की बेदाणे, काजू, बदाम आणि चारोळे. बदाम, काजू मी काप करून घेतलेले आहेत. या ड्रायफ्रूटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर स्वादासाठी इथे मी 8 ते 10 हिरवी विलायची घेतलेली आहे आणि इथे मी छोट्या केळ्या घेतलेल्या आहेत. 3 छोटी केळी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर मोठी असेल तर तुम्ही एकच केळी घ्या. मग आहे ना प्रसादाच्या शिऱ्याचं प्रमाण अगदी सोपं, लक्षात राहण्यासारखं. त्याचबरोबर इथे मी गरम दूध तापवायला ठेवलेलं आहे. तेही मी याच वाटीने वापरणार आहे. त्याचं प्रमाण मी तुम्हाला शिरा करताना सांगणार आहे, कारण त्याचं प्रमाण रवा कितपत बारीक, जाड किंवा मीडियम आहे त्यावर ठरतं. यासाठी इथे मी एक जाड बुडाची कढई तापायला ठेवली. त्याच्यात मी प्रथम थोडंसं तूप, 1 वाटी तूप घेतले, त्यातलं थोडंसं तूप मी घातलेलं आहे. आणि आता प्रथम आपण सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात. ड्रायफ्रूट भाजल्याने ते हलके होतात आणि खायलाही खमंग लागतात. यासाठी आपण प्रथम सर्व ड्रायफ्रूट्स 2 ते 3 मिनटं छान लालसर रंगावर भाजून घेऊयात. ड्रायफ्रूट भाजून बाजूला ठेवलेत. आता आपण राहिलेलं 1 वाटी तूप जे होतं ते पूर्ण याच्यात घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण 1.25 वाटी म्हणजे पाव वाटी परत तूप त्याच वाटीने घेतलेलं आहे. त्यातलं 2 चमचे तूप मी बाजूला ठेवते, ते आपल्याला पुढे लागणार आहे. आता या तुपात मी 1.25 वाटी रवा जो घेतला आहे तो घातला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आणि या फ्लेमवरच आपल्याला हा रवा लालसर रंगावर खमंग असा तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. एक 5 ते 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकताय रव्यामध्ये अशा जाळी पडायला लागलेली आहे आणि तूप थोडंसं बाजूला होत आहे. या स्टेजला याच्यामध्ये आपण ज्या केळी घेतलेली होती ती बारीक तुकडे करून याच्यात घालायची आहे आणि त्यानंतर असे चमच्याने दाबून दाबून ती पावडर करून घ्यायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स होईल आणि छान भाजली जाईल. लक्षात ठेवा, यावेळेसही आपली गॅसची फ्लेम लो टू मीडियमवरच ठेवायची आहे. असं केल्याने काय होईल, रवा छान एकसंध असा लालसर भाजला जाईल आणि हलका देखील होईल. तुम्ही पाहू शकताय आपण जी केळी घातली होती ती पूर्ण स्मॅश करून झाली आहे आणि त्यामुळं ती आता वेगळी अशी काही दिसत नाही आहे. पूर्ण रव्यामध्ये मिक्सअप झालेली आहे. अजून एक 5 ते 7 मिनटं आपण हा रवा लालसर रंग होईपर्यंत भाजायचा आहे. चमचा सतत रव्यामध्ये ढवळत ठेवायचा आहे, जेणेकरून तो रवा करपणार नाही. आता पहा, तुम्ही
पाहू शकताय इथे रव्याचा रंग मस्तपैकी लालसर झाला आहे. या स्टेजला आपण याच्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते घालूयात आणि आणखी 5 मिनटं छान हा रवा भाजून घेऊयात. 5 मिनटानंतर पहा तेल थोडंसं वर यायला लागलेलं आहे, बाजूला होत आहे रव्यापासून. या स्टेजला आपण याच्यामध्ये 1 वाटी दूध घातलेलं आहे. सर्व दूध एकदम घालायचं नाही, तर वाटी वाटी घालायचं. आता सध्या मी 1 वाटी घातले आणि व्यवस्थित ते रव्यामध्ये शोषलं गेलेलं आहे. त्यानंतर आणखी 1 वाटी मी याच्यामध्ये दूध घालते आणि परत आपण हे दूध व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करूयात, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. आपण इथे गरम दूध वापरलेलं आहे, गार दूध अजिबात वापरू नका, त्याच्यामुळे रव्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. यासाठी गरम दूधच वापरायचं. इथे 2 वाटी दूध आपण वापरले. आता यानंतर मी याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालणार आहे, म्हणजे 1.25 वाटी रव्याला दुप्पट दूध आपण वापरले, म्हणजे 2.5 वाटी. हे प्रमाण आहे बारीक रव्यासाठी. जर जाड रवा असेल तर तुम्ही हे प्रमाण 3.25 वाटी करा आणि मीडियम असेल तर 3 वाटी. किलोचं प्रमाण पाहिलं तर बारीक रवा असेल तर 1.25 किलोला 2.5 लिटर दूध, जाड रवा असेल तर 3.25 लिटर दूध आणि मीडियम असेल तर 3 लिटर दूध. इथे रवा दुधामध्ये छान शिजत आला आहे. या स्टेजला आपण आता याच्यामध्ये जी साखर घेतली होती 1.25 वाटी ती घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून याचं पाणी व्यवस्थित सर्व रव्याला लागेल. तुम्ही पाहू शकताय सर्व साखर विरघळलेली आहे. या स्टेजला आपण झाकण ठेवून 1-2 मिनटं याला वाफवून घेऊयात, म्हणजे शिरा मऊसूद छान हलका बनेल. 2 मिनटानंतर पहा रवा अगदी मऊसूद आणि तितकाच मोकळा असा शिजला आहे. मस्त असा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय भांड्याला कुठेही शिरा लागून करपलेला नाही, अगदी मऊसूद झालेला आहे. आता यानंतर यात आपण वेलची पूड घालूयात. जे आपण वेलदोडे घेतले होते त्याची मी बारीक पूड करून घेतली, ती घातली आहे. पहा अगदी परफेक्ट असं टेक्स्चर आपल्या शिऱ्याला आलेलं आहे. आता शेवटी याच्यात आपण जे 2 चमचे तूप ठेवलं होतं ते घालूयात. यामुळे रवा आपल्या भांड्याला अजिबात चिकटणार नाही आणि छान असा तयार होईल. पहा अगदी मऊसूद, हलका आणि तितकाच मोकळा असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. आता पटकन आपण वाटीची मूठ बनवूयात. तुपाचं प्रमाण योग्य झाल्यामुळे तो वाटीपासून पटकन वेगळा झालेला आहे. पहा काय सुंदर असा टेक्स्चर आलेला आहे, मऊ, हलका आणि कलरही परफेक्ट आलेला आहे. याच्यावर आता आपण तुळशीचं पान ठेवूयात आणि आपला हा प्रसादाचा शिरा तयार आहे. मंडळी, तुम्हीही या श्रावणामध्ये सत्यनारायणाच्या पूजेला अशा प्रकारे प्रसादाचा शिरा बनवून पहा. सर्वांना खूप आवडेल, तुमची वाहवाह होईल. मी या व्हिडिओत प्रसादाच्या शिऱ्यासाठी लागणारं प्रमाण अचूक आणि परफेक्ट सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही जर हा शिरा बनवला तर तुमचा शिराही असाच हलका, मऊ आणि योग्य गोडवा असलेला बनेल. तुम्ही पाहू शकताय, पहा अगदी मऊसूद छान असा हलका असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हीही या श्रावणात सत्यनारायणाच्या पूजेला असे प्रमाण वापरून प्रसादाचा शिरा बनवलात तर तुमचाही शिरा असा हलका, मऊसूद आणि परफेक्ट टेक्स्चर असलेला बनेल आणि तुम्हालाही लोकांची वाहवाह मिळवता येईल. आणि हो, तुम्हालाही प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.